नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे करार भाग पहिला. लेखक आहेत संदीप मुणगेकर. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया आता आपण कथेकडे. 1961 पुणे, महाराष्ट्र, भारत. अरे विनायका, आता तरी आम्हास सुनमुख दिसू दे रे बाबा. शेवटची इच्छा आहे रे नातवाचं तोंड पाहायची. आता नाही रे राहवत. परमेश्वरा, दे रे सुदबुद्धी माझ्या विनायकाला. वाड्याच्या शेजघरातून एक थरथरता आवाज बाहेर पडला. वाड्याच्या शेजघरात पलंगावर वृद्धापकाळाने थकलेल्या शारदाबाईंनी त्यांच्या मोठ्या मुलास विनायकरावासमोर त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली. अहो आई, कसे शक्य आहे ते? देशभक्त आत्ताच कुठे स्वतंत्र होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास पाहतोय. गांधीबाबाचे स्वप्न अजून अधुरे आहे. पूर्ण जन्म अविवाहित राहून देशासाठी कार्य करण्याचे स्वप्न आहे माझे, आणि त्यासाठी मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वेळी शारदाबाईकडून येणाऱ्या त्याच प्रश्नास दुर्लक्ष करून विनायकराव कंटाळले होते. आरशात पाहून त्यांनी केसाला चापून तेल लावले, खांद्याला धोपटी अडकवली आणि पायात चपला अडकवून ते सायकलपाशी आले. तिला टांग मारून ते वाड्याबाहेर येऊन निघून गेले. अरे निदान न्याहारी तरी करून जायची रे. धन्य आहे आजकालची पिढी, कोणाचे ऐकून घेणार नाहीत. वर मनात काय चाललंय ते दुसऱ्यांना सांगणारही नाही. देवा गुरुदत्ता परमेश्वरा, सांभाळ रे माझ्या लेकराला. शारदाबाईंनी आकाशाकडे पाहत त्यांच्या कुलदेवतेचा धावा केला. गेले कित्येक दिवस हे नेहमीचेच झाले होते. देश स्वतंत्र होऊन 10 वर्षे उलटून गेली होती आणि आता तिशीत पोहोचलेल्या विनायकरावांना घरातून रोजच लग्नासाठी तगादे लावले जात होते. तरुण वयाच्या विनायकरावांचा जन्म 1930चा स्वातंत्र्य सैनिक असलेल्या परशुराम शास्त्रीच्या घरी त्यांनी घेतला होता. परशुराम शास्त्रीचे थोरले चिरंजीव तापसरीच्या साथीत एकाकी गेले आणि त्याचा परशुराम बुवांनी धक्का घेतला. वाड्याला एकमेव वारस आता फक्त विनायकराव उरले होते. लहान वयातल्या विनायकरावावर लहानपणापासून देशभक्तीचा पगडा. त्यांनी अगदी किशोर वयात आप्पांच्या सोबत जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात होणाऱ्या भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. देशभक्तीची नाळ बहुधा पिढ्यानपिढ्या शास्त्रीजींच्या घराण्यात जोडली गेली असावी. किशोरवयीन विनायकरावांचा स्वतंत्र चळवळीत सुरू झालेला हा प्रवास तरुण वयातही अधिक त्वेषाने चालू राहिला. द्वितीय महायुद्ध सुरू झाले आणि त्यांच्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे लक्ष भारतावरून काही प्रमाणात हटून महायुद्धात गुंतले गेले. भारतीय जनतेच्या वाढत्या तीव्र असंतोष पाहून हळूहळू ब्रिटिश सत्तेने भारतातून काढता पाय घेऊन भारतास स्वतंत्र बहाल केले. काही वर्षात गांधीबाबाची निर्घृण हत्या झाली आणि तोच धक्का न सावरल्याने परशुराम शास्त्रीजींचे निधन झाले. तरुण वयात विनायकराववर वाड्याची आणि शारदाबाईंची जबाबदारी येऊन पडली. तरुण विनायकराव मोठ्या जिद्दीने राष्ट्र निर्माणाचे कार्य करत होते. गावोगावी जाऊन साक्षरता वर्ग चालवणे, सरकारी योजना, गोरगरीब जनतेला समजावून सांगणे असे काही विधायक कार्य ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत करत होते. हल्ली तिशीत पोहोचलेले विनायकराव रोजच सकाळी उठून जिल्हा कचेरीत जाऊन दैनंदिन कार्य करत असत. भिक्षम देही माही. दुपारचा 12चा सुमार वाड्याच्या दारावर नेहमीचा परिचित आवाज ऐकू आला. भगवी कफनी घातलेला, हातातील चिमटा वाजवत एक गोसावी तिथे उपस्थित झाला होता. भिक्षम देही माही, तो म्हणाला. होय रे बाबा, थांब जरा, सावकाश, येते मी. आता पहिल्यासारखं जास्त चालवत नाही रे. मुठीभरी तांदूळ आणि थोडासा शिदा घेत शारदाबाईंनी त्या गोसाव्याच्या झोळीत आपले दाण टाकले. माई, आज आपण खूप चिंतेत दिसत आहात. काय समस्या उद्भवली आहे का? त्याने प्रश्न केला. शारदाबाईंची मुखमुद्रा गंभीर वाटल्याने गोसाव्यांनी त्यांना असा प्रश्न केला. महाराज, आपण सर्वज्ञानी आहात. आपणापासून काय लपवायचे? अहो, त्या विनायकाची, माझ्या मुलाची चिंता लागून राहिली आहे मला. शारदाबाईंनी गोसाव्यास आपल्या चिंतेचे कारण सांगितले. पण माई, कसली चिंता? काय समस्या आहे?
काय झाले? काय समस्या आहे त्यांची? त्याने माईंना विचारले. असे तुमच्यासारखे संन्यासी असते तर एक वेळ समजू शकते, पण आमच्या विनायकरावसुद्धा विरक्तीचे वेड लागले आहे. आजन्म अविवाहित राहून देशसेवा करीन असं म्हणतोय तो. अशाने वाड्यास वारसदार तरी कसा मिळेल हो? माईंनी त्यांची चिंता गोसाव्यास सांगितली. हे इतके कमावलेले वैभव असेच लयाला जाणार शेवटी. आपली कैफियत सांगताना शारदाबाई गहिवरून होंदके देऊ लागल्या होत्या. असंभव माई, असंभव, तो गोसावी म्हणाला. असंभव, हे कदापि शक्य नाही. शक्य नाही माई, हे विधिलिखित आहे. आमच्या डोळ्याने आम्ही समोरच्या अंगणात खेळत असलेल्या बालकास पाहतोय. इतका राजबिंडा बालक आम्ही अद्याप पाहिला नाही. एका थोर लोकातून तो लवकरच या घराण्यात जन्म घेणार आहे. त्या थोर दिव्यात्म्यासोबत काही घोंगावत येणाऱ्या अशुभाची सुद्धा चाहूल लागते. अर्थात आम्ही संन्यासी, आज इथे तर उद्या तिथे, परवा भलतीकडे. पण या क्षणी मला असे स्फुरून येते की आमची पुढील वाट बहुतेक शूलपाणीला असावी. भविष्यात आम्ही तिथेच तुम्हाला मिळू. काहीतरी उत्स्फूर्त निघणारे शब्द दाबत ते महाराज थांबले. अलख निरंजन, आपल्या हातातील चिमटा वाजवत तो गोसावी आला तसाच निघून गेला. इथे शारदाबाईंना ते शब्द ऐकून हायसे वाटले. थोडीशी त्यांच्या शरीरात तरतरी आली. त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानले आणि त्या अगदी सावकाश चालत देवघरात आल्या. तुझे सांगणे तू जरूर कोणाच्या न कोणाच्या रूपाने माझ्यापर्यंत पोहोचवतोस रे परमेश्वरा. त्यांनी हात जोडले आणि देवापुढे साखर ठेवत त्यांनी त्यांची करुणा भाकली. आपल्या नातवंडांची मनोमन कल्पना करत आजकाल त्या वाड्यात बसून राहू लागल्या. आज विनायकराव आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी बळवंतराव, ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या घरी काही पुढील योजनाची माहिती घेण्यास जमले होते. अण्णासाहेब आणि परशुराम शास्त्री जणू सहकारी. दोघांचा जुना स्नेह, पुढे त्या स्नेह नात्यात रूपांतर व्हावा अशी त्या दोघांचीही इच्छा होती. अण्णासाहेबांची सर्वात धाकटी सुरेखा आता तारुण्यात पदार्पण करत होती. साधी सालस धार्मिक प्रवृत्तीच्या सुरेखास कोणीही सहजच पसंत केले असते, पण तिच्यासाठी अण्णासाहेबांची योजना काही वेगळीच आणि राखीव होती. विनायकराव आणि बळवंतराव दुपारच्या सुमारास अण्णासाहेबांच्या वाड्यावर पोहोचले. अंगणात बऱ्याच खुर्च्या मांडून ठेवल्या असाव्यात, पण अण्णासाहेब कुठेही दिसून येत नव्हते. अण्णासाहेब आहेत का घरात? विनायकच्या भारदस्त आवाजाने सुरेखाचे लक्ष वेधून घेतले. ती विहिरीवर पाणी शेंदत असावी. हो, आहेत ना. आपण कोण? सुरेखाने त्यांना प्रश्न केला. आम्ही विनायकराव आणि हे माझे सहकारी बळवंतराव. पुण्याहून आलोय आम्ही अण्णासाहेबांच्या भेटीसाठी. विनायकने तिला जुजवी परिचय करून दिला. बसा हा, आलेच मी. सांगून येते अण्णांना. असे म्हणत एखाद्या बिजलीप्रमाणे ती सळसळत घरात शिरली आणि काही वेळाने अण्णासाहेब बाहेर आले. या, स्वागत आहे आपले. विनायकराव आणि बळवंतराव. बसा. येण्यास काही त्रास वगैरे? अण्णासाहेब विचारपूस करू लागले. नाही, अण्णा अगदी उत्तम प्रवास पार पडला. तसेही सायकल सोबत असली की हे 20-25 किलोमीटरचे अंतर फार वाटत नाही, विनायकराव म्हणाले. तेही खरेच म्हणा, उपयोगाची वस्तू आहे ती. तसे म्हणा, काम काय काढले होते कमिटीने? अण्णासाहेब विनायकास विचारपूस करू लागले. ही आपल्या काही जुन्या आंदोलनात सहभागी असल्याची कागदपत्रे आहेत. ती तहसीलदार साहेबाकडून प्रमाणित करून आणली आहेत. आपली स्वाक्षरी हवी आहे, जेणेकरून आपणास काही पेन्शन आणि भत्ते सरकारतर्फे दिले जातील. विनायकरावांनी ती कागदपत्रे अण्णासाहेबांकडे पुढे केली. आता मी ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक ठरलो.
बळवंतराव, पण मला खरोखर याची काही आवश्यकता नाही. सरकारने मला मिळणारी रक्कम गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च करावी असे माझे मत आहे. अण्णासाहेब आजही त्यागाचे जिवंत मूर्तिमंत उदाहरण ठरू पाहत होते. वाड्याच्या एका कोपऱ्यात दोरीवर सुरेखा कपडे वाळत घालत होती. मगापासून विनायकराव आणि तिच्यामध्ये एक अबोल नजरेचा खेळ चालत आला असावा. अण्णासाहेब सुद्धा हे सर्व पाहत होते आणि त्यांची सुद्धा त्या दोघांचे शुभमंगल व्हावे हीच जुनी इच्छा होती. विनायकराव, अहो विनायकराव. अण्णासाहेबांच्या हाकेने विनायकांचे भान सुटले. हां, बोला बोला ना, बोला अण्णासाहेब, ते अडखळत म्हणाले. आज तुमचे तीर्थरूप हयात नाही. घरचे करते सवरते तुम्हीच. थेट तुमच्याशी बोलून घेतो. आता ताकाला जाऊन भांडे लपवण्यात काही अर्थ नाही. असे म्हणत आपणास आमचे जावई बापू करून घेण्याचा आमचा मानस आहे, असे अण्णासाहेब म्हणाले. अर्थात अशी फार पूर्वीपासून तुमच्या तीर्थरूपाची आणि आमची इच्छा होती म्हणले तरी हरकत नाही. आपला काय विचार आहे? अण्णासाहेब, पण विनायक लाजेने काहीसा बावरून गेला. तुमची काही हरकत नसेल, तुमचा होकार समजून मी पुढील सप्ताहास पुण्यास येऊन शारदा वहिनींची भेट घेतो. अण्णासाहेब विनायकाच्या मनातील होकार ऐकून घेण्यासाठी उत्सुक झाले होते. विनायकराव अचानक समोर असलेल्या विवाहाच्या प्रस्तावास ऐकून दडपून गेले होते. दूर उभी राहून सुरेखा मगापासून हे सर्व ऐकत उभी असावी. तिचे कान पुढे काय घडणार आहे हे ऐकण्यास आतुर झाले होते. लहानपणापासून विनायकराव सुरेखास ओळखत असावे. मनाच्या कुठल्या तरी अगाध कोपऱ्यात तिच्याशी त्यांची प्रीत जुडली गेली असावी. पण काहीतरी आड येत होते. देशसेवेचे व्रत. हो, तेच आड येत होते. ते काहीसे विचारमुख होऊन बसले. त्यांच्या काळ्या समोर एकाकीपणामुळे शारदाबाईंची वृद्धापकाळात होणारी परवड दिसू लागली. अशी ही सुरेखा त्यांना पसंत होती. तिच्या साथीने आईस आपल्या गैरहजेरीत काही आधार मिळेल असे सुप्त विचार त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. अहो विनायकराव, कसले विचारमंथन करत आहात अजून? यायचे ना पुण्याला पुढील सप्ताहात? अण्णासाहेबांच्या प्रश्नाने विनायकरावांचे भान सुटले. माझी काहीच हरकत नाही अण्णासाहेब. आपण माझा होकार समजावा. आपल्यासारख्या थोर व्यक्तीच्या घरात आम्ही जावई होणार असू तर ते आम्हाला पसंत आहे. विनायकरावाचे बोलणे ऐकून सुरेखा लाजून चूर झाली असावी. हुश इश असे करत म्हणून इशारा करत डोळे मिचकावत ती लाजेने धावत धावत घरात शिरली. वाड्याच्या दारात सनई चौघडे वाजू लागले. शारदाबाईंनी प्रकृती स्वास्थ्य सांभाळून मोठ्या हौसेने विनायकरावाच्या लग्नात सर्वांच्या आदरातिथ्य केले. विनायकरावाची लग्नाची वरात मोठ्या धामधुमीत वाड्यावर आली. बाईंनी मीठ मिरची ओवाळून मोठ्या लाडाने सुनेला घरात घेतले. देवघरातील कुलदेवतेच्या टाकासमोर दोघांनी वंदन करून आशीर्वाद घेतले. परशुराम शास्त्रीजीच्या तसबिरीला वंदन करून बाईंच्या पाया पडत नवीन जोडपे वाड्याच्या शयनगृहाकडे वळले. दिवे मालवले गेले. इकडे शारदाबाई खूप वर्षांनी कृत्य झाल्या होत्या. देवघरात त्यांनी नंदादीपात तेल घातले. देवाची करुणा भाकली आणि त्याही आपल्या खोलीत झोपण्यासाठी वळाल्या. सुखाच्या या लाटेत त्यांना तो गोसावी आठवू लागला आणि त्याचे काहीसे अस्पष्ट भविष्यकथन, वाड्याला मिळणारा वंशज आणि काहीसे पुन्हा आठवले. त्यासोबत येणारे अशुभाचे सावट. जर इतके अशक्यप्राय वाटणारे विनायकरावाच्या विवाहाचे वर्तवलेले भविष्य सत्य ठरू शकते, तर पुढील भविष्यात येणाऱ्या संभाव्य अशुभास कसे टाळता येईल? नक्की काय वाढून ठेवले असावे विनायक आणि सुरेखाच्या प्रारब्धात? आणि त्यात काही समस्या उद्भवल्यास भविष्यात शूलपाणेश्वराच्या जंगलात आपला मुक्काम असल्याचे त्या गोसावीने का सांगितले असावे? नक्की काहीतरी भयंकर घडणार होते आणि ते घडण्याआधी आपले डोळे न मिटावे असे त्यांनी कुलदेवतेपुढे साकडे घातले. विनायकरावांचा आणि सुरेखाचा राजाराणीचा संसार चालू झाला होता. सुरेखाबाईंची चांगलीच बडदास्त ठेवत होती. त्यांना काय हवे नको ते ती पाहत होती.
इथे विनायकराव कमिटीच्या अध्यक्षस्थानी पोहोचले होते. तन मन धनाने झोकून देऊन मोठ्या हिरिरीने समाजकार्य करत होते. लवकरच शुभवार्ता कानावर येणार होती. वाड्यात दुडूदुडू पळणाऱ्या लहान पावलांची चाहूल लागणार होती. शारदाबाई मनोमन खुश होत्या. अगदी आग्रहाने त्या सुनेची काळजी घेत होत्या. महिन्यामागून महिने सरले. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम वाड्यात पार पडला. अण्णासाहेब सपत्नीक कार्यक्रमाला हजर होते. बाईंना अशुभाची चाहूल नित्य लक्षात होती. त्यांनी मोठा आग्रह करून सुरेखास हट्टाने सासरीच ठेवून घेतले. सासवा सुनेचा स्नेह चांगलाच वृद्धिगंध झाला असावा. त्यामुळेच की काय सुरेखाने सुद्धा ओटी भरण्यानंतर माहेरी न जाता सासरी राहण्याचे ठरवले होते. सुरेखास आज 9वा महिना लागून काही दिवस झाले असावे. संध्याकाळची वेळ. विनायकराव काही कागदपत्रे चाळत बसले होते. पावसाळ्याचे ते दिवस, त्यात आषाढ मासी. पाऊस धो-धो कोसळत होता. सकाळपासून धो-धो बरसणाऱ्या त्या पावसाने संध्याकाळी चांगलेच रौद्र रूप धारण केले होते. आभाळात विजा कडाडत होत्या आणि जोरात गडगडाट कुठेतरी ऐकू येत होता. मगापासून तळमळत असलेल्या सुरेखाच्या कळा हळूहळू वाढत चालल्या होत्या. ती घोंगडीवर झोपून कळवळत होती आणि इथे विनायकराव चिंतेने एरझाऱ्या मारत वाड्यात फिरत होते. तिच्या शेजारी बाई बसून तिला धीर देत होत्या. विनायका, जरा जाऊन पाहून येतोस का रे? सुईणबाई कुठे राहिल्या त्या? आत्तापर्यंत आल्या पाहिजे होत्या. न रावत त्यांनी विनायकाला विचारले. हो आई, येतो मी त्यांना घेऊन. विनायकरावांनी कोपऱ्यात पडलेली छत्री उचलली आणि ते वाड्याबाहेर गेले आणि समोरील दृश्य पाहत त्यांना धडकीच भरली. उभ्या आयुष्यात इतके पाणी भरलेले त्यांनी पाहिले नसावे. वेगाने पाण्याचा प्रवाह हळूहळू सर्व परिसरात आपल्या कवेत घेत होता. कमरेपर्यंत आलेल्या पाण्यात कसेबसे चालत त्यांनी राधाक्काच्या घरची कडी ठोठावली. राधाक्का आहे का घरात? मुसळधार पावसात अचानक दारावर आलेल्या हाकेने राधाक्काला भान आले. हातातील थापलेली भाकर तशीच अर्धवट सोडत ती बाहेर आली. हो विनायकराव, इतक्या पावसात? वहिनी? राधाक्का विनायकरावांना दारात पाहून काहीशी बावरली. हो, सांगावा आलाय, लवकर चला. विनायकराव काकुळतीला येऊन राधाक्कास म्हणाले. हो. त्यांनी घरात जाऊन घरच्यांना कल्पना दिली. मोठ्या हिमतीने पदर खोचून त्या आणि विनायकराव त्या कमरे एवढ्या पाण्यात चालत वाड्यात आले. चुलीवर गरम पाणी ठेवून त्या सुरेखास घेऊन खोलीत गेल्या. शेजारील बाईसुद्धा सुरेखास हिंमत म्हणून थांबल्या. काही फसव्या कळा येऊन गेल्या. नंतर खऱ्या प्रसव कळा सुरू झाल्या. रात्र वाढतच होती. मुसळधार पाऊस काही केल्यास शांत बसत नसावा. विनायकरावांनी माडीवर जात बाहेरील दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला आणि समोरील दृश्य पाहून त्यांना विश्वास बसला नाही. एकच हाहाकार माजला होता. खिडकीतून दिसणाऱ्या मैदानात पाण्याचे विशाल तळे साचले होते. भयंकर प्रलयाची चाहूल बाहेर लागली होती आणि इथे सुरेखा केव्हाची अवघडली होती. आभाळात विजाचा लखलखाट चालू होता. माडीवर बसून विनायकराव केव्हापासून ते दृश्य पाहत बसले होते. एक जोरदार कानठळी बसवणारी वीज गर्जना झाली बहुधा. आभाळातून वीज येत मागील परसात झाडावर पडली असावी. माडीवर असलेल्या विनायकने तसेच माडीवरून पाठीमागे जात निरीक्षण केले. गुलमोहराच्या उंच वृक्षावर वीज कोसळली होती. पूर्ण झाड जळून खाक झाले होते. काहीसा मोठा भाग सोनचाफ्यावर पडत रोजच्या देवपूजेला लागणारा तो सोनचाफा जमीनदोस्त झाला होता. वाड्यात अवघडलेली सुरेखा अखेरीस प्रसवली. एका गोंडस मुलास तिने जन्म दिला होता. बाळाच्या किलकारीने वाड्यात वंशाचे पडघम वाजले. विनायकराव माडीवरून उतरत घरात जाऊन थांबले. त्या गोंडस बालकास पाहत त्यांनी सुरेखाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. नातवाचे तोंड पाहून शारदाबाई मनोमन सुखावल्या आणि इतकात वाड्याच्या पाठीमागे धाड धुडूम करत आवाज आला. विनायकराव धावत जात तिथे पोहोचले. वीज पडून जळालेल्या गुलमोहराचा एक मोठा भाग पाठीमागे कौलावर कोसळला होता. वाड्याच्या मागे बरेच नुकसान झालेले वरकरणी दिसून येत होते. विनायकरावांनी झाडाचा बराचसा भाग बाजूला काढून ठेवून दिला व ते पुन्हा वाड्यात आले. एक घनदाट काळी सावली तिथे आकार घेऊ पाहत होती. त्या पडलेल्या विजासोबत थेट भूर्वलोकातून त्या वाड्याच्या परसात ती खेचली गेली होती. गोलगोल गिरक्या मारत ती हळूहळू आपल्या जुन्या मालकाची साथ करण्यास वाड्यात सरकत होती. रात्रभर तुफानी पावसाने राधाक्का वाड्यातच थांबल्या होत्या. पहाटे काही क्षण विश्रांती घेतलेल्या पावसात गळ्या एवढ्या पाण्यात कसेबसे विनायक त्यांना घरी पोचून आले. पाण्याची पातळी वारेमाप वाढली होती. मगापासून काही क्षण विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कोसळायला सुरुवात केली होती.
पाण्याची पातळी अति धोकादायक झाली होती. विनायकने जुना रेडिओ सुरू केला आणि त्याने मगापासून मनात केलेला अंदाज खरा ठरला होता. सकाळी 7च्या सुमारास पानशेत धरण फुटले होते. हजारो संसार त्यातून वाहून जाऊन जीवितहानी झाल्याच्या बातम्या आकाशवाणीवरून प्रसारित केल्या जात होत्या. पुण्यात हाहाकार माजला जात होता. आसमानी संकटातून सावरत काही काळाने ते शहर सावरले. हळूहळू गतस्मृतीच्या कटू आठवणी सरून नव्याने शहर उभारले जात होते. विनायकराव बरेच कामात व्यस्त असायचे आणि इथे दिवसेंदिवस लहान रवींद्र आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक अध्यापनात दाखवू लागला होता. सुरेखाचे दिवस त्याच्या संगोपनात खर्ची जात होते. लहानपणापासून शारदाबाई त्यास विविध पुराणातील गोष्टी सांगून त्याच्या आदर्श व्यक्तिमत्त्वेच्या पायाभरणीची मुहूर्तमेढ रोवत होत्या. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 2 नक्कीच लवकरच येत आहे. आणि जर हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.